कोण होणार देशाचे पुढचे उपराष्ट्रपती? सत्ता पक्ष आणि विरोधकांमध्ये रंगली आहे काट्याची टक्कर। ही निवडणूक फक्त उपराष्ट्रपतीची नाही तर केंद्र सरकारमध्ये करू शकते मोठे बदल। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आज सर्वांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे। एनडीएकडून उमेदवार आहेत डॉक्टर राधाकृष्णन, तर इंडिया आघाडीकडून मैदानात उतरले आहेत सुदर्शन रेड्डी। किती मतं कुणाच्या खात्यात जमा होतील, कोणता गट मजबूत दिसतोय आणि निकालाची दिशा नेमकी कुठे झुकते, पाहूया खास रिपोर्ट। नमस्कार, मी सौरव, तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ। डायरेक्ट मुद्द्याचं बोलायचं झालं तर या निवडणुकीत फक्त 4-5 मतांवरून कोणाचाही गेम होऊ शकतो। आता मी असं का म्हणतोय तर ते तुम्हाला सांगतो। तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित उमेदवार मतदान करू शकतात आणि दोन्ही सभागृहात सध्या 788 सदस्य आहेत। त्यामुळे राजकारणात खूप मोठा बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे। आता कोण बाजी मारेल याचा काही नेम नाही। यामुळेच आपण बघू शकता सध्या इंडिया आणि एनडीए या दोन्ही गटामध्ये अस्थिरतेचं वातावरण बघायला मिळतंय। ते कसं तर बघूया आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंना फोन केला असता शरद पवार म्हणाले इंडिया आघाडीचा उमेदवार असताना एनडीएला पाठिंबा देता येणार नाही। तर उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून नंतर निर्णय घेऊ असं सांगितलं। यावर बोलताना उभाटा गटाचे नेते संजय राऊत म्हणतात देवेंद्र फडणवीसांनी मतांसाठी उद्धव ठाकरेंना फोन केलाच, पण त्याचबरोबर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही उद्धव ठाकरेंना फोन केला। याचा अर्थ असा होतो फक्त दिल्लीच नाही तर महाराष्ट्रातलेही फोन कॉल्स आणि राजकीय हालचाली निवडणुकीचं खरं समीकरण ठरवणार आहेत। आणि या महाराष्ट्रातील 48 खासदार कोणाला समर्थन करणार यावर सर्वांची नजर लागलेली आहे। थोडं थांबा, कारण कहाणीमध्ये अजून खूप एक मोठा ट्विस्ट आहे, तो म्हणजे राहुल गांधी एनडीए मधील नाराज नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचं ऐकायला येतंय। तर ते नाराज नेते म्हणजे बिहारचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू। मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे नितीश कुमार हे पक्ष बदलण्यासाठी ओळखले जातात आणि सध्या त्यांच्याकडे 16 खासदारांचा पाठिंबा आहे। आता या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत ते इंडिया आघाडीकडे जातील की एनडीए मध्येच राहतील हे आताच काय आपल्याला ठरवता येणार नाही। राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते चंद्रबाबू नायडू पर्यंतही पोहोचले। विषय असा आहे की नितीश कुमार पेक्षा चंद्रबाबू नायडू यांचे इंडिया आघाडीकडे जाण्याचे संकेत जास्त आहेत। याचे कारण सांगायचे झाले तर चंद्रबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश राज्याला एक विशेष राज्याचा दर्जा हवा आहे, पण तो भाजपने अद्यापही त्यांना दिलेला नाही। त्यामुळे ते इंडिया आघाडीसोबत त्यांच्याकडे असणाऱ्या 18 खासदारांचा पाठिंबा घेऊन जाण्याची दाट शक्यता आहे। सध्या राजकीय वर्तुळात या चर्चांमुळे आणि फोन कॉल्समुळे खूप मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी दोन्ही गट एकेका मताची जुळवाजुळव करतायत, पण त्यातच आता एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद चालू झाले आहेत। कसं काय तर ते एका शिंदे गटातील काही मंत्र्यांना इन्कम टॅक्स आणि ईडीच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत। त्यामुळे फडणवीस शिंदे यांच्यातील नाते बिघडत चालल्याचं दिसतंय। त्यात शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत वाढती भेट राजकारणाला नवा रंग देत आहे। शिंदेंना यूज अँड थ्रो करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात होताना आपण पाहू शकतो। मग शिंदेची भूमिका यात बदलू शकते का, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे। आता समजून घेऊया आकड्यांचं समीकरण काय आहे। तर लोकसभेमध्ये एकूण 543 खासदार आहेत, तर राज्यसभेत 245 आणि एकूण होतात 788। उपराष्ट्रपती पदासाठी लागतो फक्त 392 खासदारांचा पाठिंबा। आता एनडीएकडे किती आहेत आणि इंडियाकडे किती आहेत तर पाहूया। तर एनडीएकडे 422 खासदारांचा पाठिंबा आहे आणि इंडियाकडे 360। मग इथं तर उघड दिसतंय की एनडीए 30 मतांनी पुढे असल्याचं आणि इंडिया 30नी मागं। पण ऐन वेळेला कोण पलटी मारेल याचा काही नेम नाही, कारण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये खूप काट्याची टक्कर बघायला मिळते। टीडीपी 18, वायएसआर 4 आणि जनसेवाकडे असणारे 2 खासदार यांचे मिळून होतात 22 आणि बिहारचे नितीश कुमार यांच्याकडे आहेत 16 खासदार। नितीश कुमार हे राहुल गांधी सोबत चर्चेत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे ऐन वेळेला काय होणार, कोण कोणाकडे जाईल हे आताच ठरवणं थोडं अवघडच आहे। आता महाराष्ट्रातच बघा की एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेलेच होते आणि विरोधी पक्ष असणारे भाजप सत्तेत आणण्यासाठी पाठिंबा दिला आणि ते त्यात यशस्वी पण झाले। पण आता कुठंतरी आणि भाजपमधला आणि शिंदे गटातला वाद बाहेर तोंड काढताना दिसतो। मग एकनाथ शिंदे ही आपल्याकडे असणारे 7 खासदार एनडीएमध्येच ठेवतील की ऐन वेळेला इंडियाकडे घालतील याचा काही नेम नाही। म्हणूनच की काय देवेंद्र फडणवीस इंडिया गटातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। सध्या तरी काही ठरवणं की कोण कुठे जाईल आणि काय हे थोडं अवघडच दिसते, कारण भारताच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर अचानक कोण कुठं जाईल
आणि कधी जाईल याचा काही नेम नाही। जसं की तुम्हाला आठवत असेल तो 2019 मधला पहाटेचा शपथविधी। मुद्द्याचं सांगायचं झालं तर अजून तरी उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला थोडा वेळ आहे। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता खूप मोठा भूकंप राजकीय विश्वात येण्याचे संकेत दिसत आहेत। तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि राजकारणात होत असलेल्या रोजच्या लहान मोठ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लावरे व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा।